लग्नाची बेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की राणीचं भिंग हे शकुंतलेसमोर फुटलेलं असतं. शकुंतला म्हणते की जा राणीबाई आणि राणीच्या मम्मा घरी जाऊन सांगा मी आयुषला आणि अन्वीला किडनॅप केलेला आहे. मग तुम्ही हे सांगितल्यानंतर मी पण सांगते की राणी या व्हीलचेअरवर बसलं हे सगळं खोटं नाटक आहे. तेव्हा मात्र राणीच्या तोंडचं पाणी पाळलेलं असतं. ती शकुंतलेला म्हणते की काय हो तुम्हाला काय वाटतं मी ह्या व्हीलचेअरवर बसून मोठं नाटक करते पण त्याला मला काय त्रास होतो आहे हे मलाच माहिती. हे करणं इतकं सोपं नाही आहे. पण माझं राघववर खूप प्रेम आहे आणि आमच्या दोघांमध्ये ही सिंधू कायम येत राहते. तर तिला कायमचं दूर करण्यासाठी मला हे नाटक करावं लागत आहे. त्यावेळेस शकुंतला म्हणते की मग आता आम्ही काय करायचं आहे. तेव्हा मधू म्हणते की तुमचीच म्हण आहे ना शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. मग माझ्याशी मैत्री कराल का. त्यावेळेस शकुंतलाबाई ही मधूला विचारते की तुम्ही माझ्याशी मैत्री केली याचा पुरावा काय देणार. त्यावेळेस मधू मात्र आश्चर्यचकित होते. नंतर शकुंतलाबाई ही मधूला सांगते की डॉक्टरीनबाई आणि राघव रत्नापारखी यांच्या मनामध्ये काय शिस्त आहे, या दोघांमध्ये काय गुळपीट चालू आहे, या सगळ्या बातम्या तुम्ही मला पोचवायच्या आहेत. त्यावेळेस मधू म्हणते की हो आणि ती शकुंतलेचा हात आपल्या हातात घेते आणि तिला वचन देते की तुमच्याला मी सगळ्या गोष्टी पुरवेल. इकडे सिंधू ही राघवला समजावून सांगत असते की राघव मला जाऊ द्या ना, तुम्ही माझा थोडाही विचार करू नका. असं केल्याशिवाय अन्वी आणि आयुष सापडणार नाही आणि शकुंतलाबाईला शकुंतलेसारखंच उत्तर दिलं तरच आपल्याला हे कळणार आहे. तोपर्यंत आपण कसे काय शांत बसू शकतात. राघव म्हणतो की मला वाटतं हे थोडं रिस्क आहे. तेव्हा सिंधू म्हणते की काही झालं तरी मला तुम्ही हे करू द्या, मी हे सर्व अन्वीसाठी करत आहेत. तेव्हा राघव तयार होतो आणि सिंधू ही राघवकडनं वचन घेते की मी इथून गेल्यानंतर तुम्ही माझी जराही काळजी करणार नाही. इकडे शकुंतलेकडे सगळ्या बायकांची इंटरव्ह्यू चालू असते. त्यामध्ये सिंधू येऊन उभी राहते आणि म्हणते साहेब मला काम द्या ना, मला कामाची गरज आहे, मला काम द्या, मला कामाची गरज आहे. त्यावेळी शकुंतला हे सर्व ऐकत असते आणि तो माणूस म्हणतो कोण ग बाई मी तुला कसं काय काम देऊ. तेव्हा आणि तुमचा हा चेहरा दाखवा की. तेव्हा ती म्हणते नको रे बाबा, असं परक्या माणसापुढे मी माझा चेहरा दाखवत नसते आणि मला कामाची गरज आहे म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे. त्यावेळी शकुंतला हे सर्व मधूचं बोलणं ऐकत असते आणि नंतर शकुंतला ही राणीसमोर येते, सिंधूसमोर येते आणि सिंधूला म्हणते की तुम्हाला काम हवं आहे तर आधी मला चेहरा दाखवावा लागेल. तेव्हा सिंधू म्हणते की बाप्पा मला यातनं वाचव ना. इकडे राघव हा घरी आलेला असतो आणि घरात येताबरोबर त्याला घरातील सर्वजण प्रश्नांचा भडीमार करतात. राजश्री विचारते राघव तू एकटाच आला का रे, सिंधूला का आणले नाही. तेव्हा राघव म्हणतो की शकुंतलाबाईंनी तिच्या बाबतीत तक्रार नोंदवलेली आहे. आता ती लॉकअपमध्ये आहे आणि तिचं सुटणं शक्य नाही आहे. तेव्हा मात्र रुक्मिणी म्हणते की आता तिला म्हणावं भोग, काही गरज नव्हतं तिच्या वाटेला जायचं, मला माहिती होतं हे असंच काहीसं होणार आहे. तेव्हा राघव म्हणतो की काकू जरा तू शांत बैस ना. नंतर मधू ही राघवच्या पाठीमागे लागते की राघव मला सिंधूकडे घेऊन चल, मला सिंधूला भेटायचं आहे. तेव्हा राघव म्हणतो की तिला भेटायला घरातल्या कोणीच जायचं नाही, मी आहे ना तिथे तिची काळजी घ्यायला, मग काही गरज नाही तिला भेटायला जायची. तेव्हा मधू म्हणते अरे तू तर तिथं आहेस पण आम्ही पण गेल्यावर तिला वेगळं वाटेल ना. तेव्हा मात्र रुक्मिणी म्हणते काय राघव सिंधू नक्की जेलमध्ये आहे का तिथूनही पळून गेली, कारण ती वेळेवर काय करते हे सांगता येत नाही आणि तो तिचा स्वभावच आहे. तेव्हा राघव म्हणतो की काकूला सर्व सिंधूबद्दलचं माहिती आहे परंतु ती अशी सिंधूशी का वाकड्यात वागते, तिच्याशी व्यवस्थित का वागत नाही आणि ती एवढं कुठलंही काम करते तर आपल्या मनावर ती काय होईल, आपल्यावर कुठलं संकट येईल याचाही ती जराही विचार करत नाही. एवढं असतानाही काकू ही सिंधूवरती चिडचिडच करत असते. त्यानंतर मधू ही म्हणते की तू जर नेत नसेल तर मी मम्माला घेऊन जाईल. तेव्हा राघव म्हणतो काही गरज नाही. नंतर इकडे
शकुंतलाबाई ही सिंधूची परीक्षा घेत असते. सिंधू देवाला विनवण्या करते आणि तेवढ्यात शकुंतलेला फोन येतो आणि ती त्या ठिकाणं बाजू होते. तेव्हा तिथला शेरा येतो आणि शेरा सिंधू पाठीमागच्या बाईला म्हणतो की तुमची नोकरी पक्की झाली आहे, बाकीच्यांनी इथनं जावा. नंतर मधू म्हणते की काय राघव काय लावलं आहे. तेव्हा राघव म्हणतो की माझं ऐक, तुला एवढीच वाटतं ना, मग तू घरातल्या सर्वांची काळजी घे. आता घरातील सर्वजण कुठल्या वातावरणात जात आहे हे तुला माहिती आहे, मग तू या सर्वांची काळजी घे ना, त्यामुळे मी थोडंसं टेन्शन फ्री पण राहील. आणि नंतर तो राजश्रीला म्हणतो की आई आता मला जायचं आहे. तेव्हा राजश्री म्हणते अरे थोडं खाऊन घे ना. तेव्हा राघव म्हणतो की नाही मला अर्जंट जायचं आहे. राघवला मेसेज येतो की पहिली पायरी पक्की झाली आहे. तेव्हा मधू म्हणते की नक्की राघवमध्ये आणि सिंधूमध्ये काहीतरी शिजत आहे. इकडे त्या शकुंतलेची मोलकरीण ही टेबला जाऊन जात असते आणि टेबलावरचं मोठं फ्लावर पाट हे शकुंतलेच्या अंगावर पडणार. तेवढ्यात सिंधू ही ते पकडून घेते आणि त्या बाईला म्हणते की अहो काकू जरा सांभाळून चला ना, बघा हे किती किमती वस्तू आहे आणि खाली पडलं असतं तर किती नुकसान झालं असतं. आणि आपण ज्याच्याकडे काम करतो आहे ना त्याला आपण बघायलाच हवं. त्यानंतर बघा आपल्या अन्नदात्याच्या अंगावर हे जर पडलं असतं तर त्यांचा पाय जखमी झाला असता, असं म्हणून ती त्या टेबलवर ठेवते. तेव्हा हे सर्व शकुंतला ऐकत असते. शकुंतला म्हणते की बाई मी तुम्हाला जॉब दिला आहे आणि आता तो जॉब तुम्ही करायचा आहे. तेव्हा सिंधूला मोठा आनंद होतो आणि म्हणते की माझ्यासमोर बडबड करायची नाही आणि काहीही करायचं नाही. तेव्हा सिंधू या गोष्टीला तयार होते. आता सिंधूची एंट्री ही शकुंतलेकडे गेलेली आहे आणि सिंधूला शकुंतलेचा आणि मधूचा प्लॅन समजणार का? कारण शकुंतलेने मधूला फोन लावलेला असतो की डॉक्टरीनबाई आणि रत्नापारखी यांच्यात काय चालू आहे ते तुम्ही मला सांगा. पण मात्र सिंधूला नाव कळालेलं नसतं. सिंधू ही शकुंतलेच्या बेडरूममध्ये जाऊन कॅमेरा ठेवते आणि तेवढ्यात त्या ठिकाणी शकुंतला येते. आता आपण पाहूया की सिंधू अन्वीला आणि आयुषला शोधण्यात सक्सेस होणार का आणि मधूचं हे शकुंतलेसोबत जमलेलं भिंग फुटणार का? असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.